काय बोलू शकतो मयूर दादाबद्दल? 100% मयूरला निवडून आणण्यामागं फक्त पक्ष नाहीये, त्याचे असलेले संबंध, त्याचे असलेले मित्र, त्यांनी एवढं सपोर्ट केलेलं आहे आणि आज त्यामुळे आपण विजयी झालेलो आहोत. सगळे मित्र वैयक्तिक स्वतःची ताकद लावून काम करत होते. ना कोणी कुठली पैशाची अपेक्षा ठेवली, ना कुठली कशाची अपेक्षा ठेवली, पण सगळे मित्र उतरलेले होते का फक्त आपला मित्र निवडून आला पाहिजे, मित्राने आपला गुलाल घेतला पाहिजे, एवढी अपेक्षा होती आणि आज आमची पूर्ण झाली. आम्ही आज एवढे खुश आहोत. मी मानलं सगळ्या आपटेकरांना का त्यांनी एवढं सपोर्ट केला आणि एवढी मोठी कामगिरी केली. ही कधी होणे नाही आणि परत कधी होणे नाही, हे मयूरसाठीच फक्त झालेलं आहे. मयूर दादाचे पप्पा, आज कसं वाटतंय आपल्या मुलगा? एकदम फ्रेश वाटते, एकदम मजेशीर वाटते. आज खरं एवढे मेहनत घेतलेली आज यशस्वी झाली. आपल्या जी कोलेवाड्याची एकी बघून कसं वाटलं तुम्हाला? कोलेवाड्याची एकी, पिंपळाची एकी आणि सर्व कार्यकर्त्यांची एकी, सर्व मोहल्ला वगैरे आपले पूर्ण वगैरे सगळ्यांनी आपल्याला मतदान केला आणि आपल्या साथीची पाठीशी राहिले. जे विरोधी होते ते सुद्धा आले, म्हणून हा एक खुशीचा विजय आहे. आगे बढ़ो, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कसं वाटतं पप्पा विन झाले? आता मस्तच वाटलं ना आम्हाला. मग पार्टी वगैरे आहे का नाही? जोरात ना? किती खुश आहेस? खुश किती आहेस? जाम ना? मित्रांनो, हा आपला सेकंड पार्ट. मयूर दादा आईला निवडून, त्यांचा मुलगा आणि मुलगी बघा किती खुश आहे. ब्लॉगला कंटिन्यू करा, तुम्ही पण खूप खुश होणार व्हिडिओ बघून. दादा सरळ
बघा, क्राऊड बघा, क्राऊड बघा. कसं वाटतं पप्पा विन झाले? आता मस्तच वाटलं ना आम्हाला. मग पार्टी वगैरे आहे का नाही? जोरात ना? किती खुश आहेस? खुश किती आहेस? जाम ना? दादूस आणि दादूसची फॅमिली पहिले आपल्या नवसाला पावणारे गणपती बाप्पाचं दर्शन करायला गेलं. गणपती बाप्पा मोरया.
भैया सुनोगे
काही इथं थांबायला लागेल, खजूर आहेत गावाला भेटेल. मला दादा घालूया, मला दादा घालूया. एकविरा माते की गणपती बाप्पा मोरया. आपला कोलीवडे शाळाची आपले गाव कोलेवाडीचे एवढे भाले आणि आम्हाला कोलेवाडी सर्वांचा सपोर्ट खूप भेटला. खूप म्हणजे आमच्या गावाचे एक जे आम्हाला मला बघायला आज या पंचायत समितीमध्ये दादा आपला उभा राहिला आणि त्यांनी आम्हाला समजलं की आपल्या गावाची किती एक आहे. खूप जण असे बोलतात की तुमच्या गावात हे आहे पण आमच्या गावाची जे एक आहे ना ते कोणाला आम्ही सांगू शकत नाही कारण एवढी भाड्यांची एक आहे. खूप भारी वाटतं जेव्हा आमचा मयूर दादा आणि हा जल्लोष जो बघताना आपला मयूर दादा आल्या वर्षाने पंचायत समितीला उभा राहिलेला आपला मयूर दादा फायनली निवडून आलाय. खूप म्हणजे खूप प्राऊड वाटतंय.
सांगतो. आणि जे आता इलेक्शन मध्ये माझे जे सर्व पार्टी आले मला इलेक्शन मध्ये सहकार्य केलं आणि त्याच्यामुळे आज विजय झालाय. हा विजय माझा नसून सर्व जनतेचा. दादाचा मुलगा बाबू कसं वाटतं तुला आज? बरं वाटतंय. खूप हॅपी आहेस ना? म्हणजे खूप हॅपी आहे. आणि बघितलं गाडीवरचे व्हिडिओ व्हायचे आपल्या भाई फुल जोशमध्ये होता. पप्पाचा बॅनर नुसता मिरवत होता. सर्व बच्चे मंडळी असावा त्यांचा 1 नंबर असावा आणि त्यांच्या सोबत आमची पूर्ण संख्या असावा. मयूर दादा पाहिल्यावर जीव माझा शुभेच्छा द्यायला राजेश पवार रोशन भोईर सांगतील ठाकूर धीर ठाकूर आले लापते या गावाला. आपटे गावाला मयूर दादाचे पप्पा आज कसं वाटतंय आपल्या मुलगा? एकदम फ्रेश वाटते, एकदम मजेशीर वाटते. आज खरं होते एवढे मेहनत घेतलेली आज यशस्वी झाली. आपल्या जी कोलेवाड्याची एकी बघून कसं वाटलं तुम्हाला? कोलेवाड्याची एकी, पिंपळाची एकी आणि सर्व कार्यकर्त्यांची एकी, सर्व मोहल्ला वगैरे आपले पूर्ण मुलांनी वगैरे सगळ्यांनी आपल्याला मतदान केला आणि आपल्या साथीची पाठीशी राहिले. जे विरोधी होते ते सुद्धा आले. म्हणून हा एक खुशीचा विजय आहे असं मी मानतो. खूप भारी काकांनी सांगितलं आणि फायनल खरं आहे. आमचा पूर्ण मोहल्ला, पिंपल आली, गौल आले आणि मराठी खूप सर्व म्हणजे कोलेवाडा एकत्र होऊन आम्ही फायनल विजय मिळवला. आणि हा या दिवसाची आम्हाला खूप आतुरता होती आणि फायनलचा दिवस पूर्ण फॅमिली मयूर दादाची पूर्ण फॅमिली आमच्या काकाने खूप मेहनत केली. आमचे काका फायनली निवडून आले तर आम्हाला खूप आनंद होत आहे. आम्ही पण खुश आहोत आणि काका पण आमचे सर्व खूप खुश आहेत आणि खूप जल्लोष केला आपल्या सर्वांनी सपोर्ट केला. गणपती बाप्पा माते की हिम्मत मध्ये भारतीय जनता पार्टीचा दादा आगे बढो. कोण बोलते येणार नाही, कोण बोलते येणार नाही. मयूर दादा आगे बढो. गणपती बाप्पा मूर्ती आजचा दिवस चांगला माप आहे.
आता मुलीला बाबा माझ्या भावाला इकडे बघ. मयूर दादाचे दोस्त मी दादू शेतकरी कामगार पक्षाचा असून मी महेश शेटला प्रचंड पाठिंबा दिलेला आहे. दादू काय बोलू शकतो मयूर दादाबद्दल? 100% मयूरला निवडून आणण्यामागं फक्त पक्ष नाही आहे, शेट त्याचे असलेले संबंध, त्याचे असलेले मित्र, त्यांनी एवढं सपोर्ट केलेलं आहे आणि आज त्यामुळे आपण विजयी झालेलो आहोत. सगळे मित्र वैयक्तिक स्वतःची ताकद लावून काम करत होते. ना कोणी कुठली पैशाची अपेक्षा ठेवली, ना कुठली कशाची अपेक्षा ठेवली, पण सगळे मित्र उतरलेले होते का फक्त आपला मित्र निवडून आला पाहिजे, मित्राने आपला गुलाल घेतला पाहिजे, एवढी अपेक्षा होती आणि आज आमची पूर्ण झाली. आम्ही आज एवढे खुश आहोत. मी मानलं सगळ्या आपटेकरांना का त्यांनी एवढा सपोर्ट केला आणि एवढी मोठी कामगिरी केली. ही कधी होणे नाही आणि परत कधी होणे नाही, हे मयूरसाठीच फक्त झालेलं आहे. दादा मी एवढं 5-6 दिवस मी तुमची जी मेहनत बघितली ती पण मला खूप आवडली. आणि आजच्या ज्या मॉलबद्दल तुम्ही काय बोलू शकता? दादा माझी मेहनत मी कुठेतरी नातेवाईक आहे, पण आपटेकरांनी मेहनत, मित्रांनी केलेली मेहनत ही वेगळी आहे. मी कुठेतरी नातेवाईक आहे, मी मदत करणारच आहे, पण ही सर्वांनी केलेली मेहनत यांच्यामुळे आज जिंकले. हे बघ, हे सगळे विविध पक्षातनं आलेली लोक आहेत, मी शेतकरी विविध पक्षातनं आलेली लोक आहेत, सगळे सपोर्ट मयूरला आहे. भाऊ आपण काय बोलू एकदा दादाबद्दल? भारतीय जनता पार्टीचा विजय असो. आज कोणाला आपण निग्लेक्ट नाही करायचा. दादाचा भाऊ करण दादा, ॲडव्होकेट करण शेलार. दादू कसं वाटतं तुला आज? आज मस्त वाटतोय. आणि आपला हा रिस्पॉन्स, कोलेवाड्याचा रिस्पॉन्स आणि पूर्ण आपल्या पिंपळाली, गवळाली, मोहल्ला सर्वांनी खूप रिस्पॉन्स दिला दादा, त्याबद्दल काय बोलू शकतोस? मी एवढंच सांगेन, सर्वांनी भरपूर मेहनत घेतली. त्यामध्ये आला पहिली सुरुवात माझी कोलीराजा ग्रुपने घेतली असेल. मी काय सुद्धा बोललो तर त्यांना भडकायचो आणि त्यावेळी सर्व कामं केली. त्यानंतर माझे मोहल्ल्यातले मित्र आले, पिंपळालीमधले मित्र आले, कोलीवाड्यातले मित्र आले, या घरातले सगळे व्यक्ती असतील, सर्वांनी मेहनत घेतली. त्याच्यामुळे आजचा विजय एवढा मोठा झालेला आहे. एवढंच बोलेल. खूप बारीक, खूप म्हणजे जल्लोष केला आम्ही आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून, तुम्हाला नक्कीच बघा. आणि महेश दादाची वाईफ म्हणजे साहेब, आपल्या वहिनी साहेब, तुम्हाला आज कसं वाटतंय? खूप आनंद, खूप म्हणजे खूप खुश झालं आम्ही आज. खुश आहे त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं. सौरभ भाई तू काय बोलू शकतास? मी भरपूर मेहनत घेतलेली आहे यामध्ये. या पंचायत समितीमध्ये आमचा फर्स्ट टाइम होतं. नवीन एक्सपिरियन्स. आम्ही कोलवाड्याच्या बाहेर गेलो, दुसऱ्या गावात फिरलो, भरपूर सारं आम्ही गाव फिरलो, नवीन एक्सपिरियन्स घेतला. आता आम्ही नेक्स्ट टाइम, आता फर्स्ट टाइम होता जाताना आम्हाला असं आम्ही काम लोकांना सांगितलं, आम्ही दाखवू नाही शकू जास्त आपण काय केलं काय नाही. स्पष्टपणे आम्ही जेव्हा नेक्स्ट टाइम नक्की जाऊ तेव्हा आमचं कामांचा भरभरा असेल. जिथे जाऊ तिथं आमचं काम बोलेल. 100%. आणि आपल्या दादूशी मयूर दादा आहे ना, तो कामाचा माणूस आहे. एक नंबर कामाचा माणूस आहे. 100% काम करणार म्हणजे 100% काम करणार. होणारच काम 100%. मी काय बोलतोय, आज गावाने आम्हाला सपोर्ट केला, शिवजवानीने सपोर्ट केला. मी आभार मानतो सगळ्यांचे. आणि आज गावात जे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांनी आम्हाला सपोर्ट केला मयूर शेलारसाठी. आणि आज गावात नव्हतं आमचा आपट्या कोलेवाड्याने सपोर्ट केला. आभार करतो. जय हिंद. आज आपला मयूर शेलार भरभराटाने निवडून विजयी झालेला आहे. तो असं नाही तर आपल्या मोहल्ल्यातले मेंबर जे आपल्या इकडे मेंबर तुम्ही बघता, मोहल्ल्यातले पूर्ण त्यांचा फुल रिस्पॉन्स होता. आपल्याला सपोर्ट भेटलेला आहे मोहल्ल्यातला पण ना, आपल्या बाकीच्या कार्यकर्त्यांचा पण फुल सपोर्ट. आपले महेंद्र आहेत, बाकीच्यांचा परिवार, मित्र परिवार, एवढाच सपोर्ट भेटलेला आहे का त्याप्रमाणे मयूर आणि चांगले जास्तीत जास्त मतांनी निवडून आलेला आहे. हीच कोणाला पावली आमची कोणाला पावली मयूर या शेठाला. जे दादू काय बोलू शकता? आज मयूर दादा आला आणि तुमचा आम्हाला खूप भारी रिस्पॉन्स भेटला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. मयूर दादा आल्याबद्दल 2 शब्द तुम्ही नक्कीच बोला. काय करणची खरी मेहनत आहे, करणची मेहनत आहे. करणची मेहनत आम्ही बघितली नक्कीच. 7-8 दिवस किती करण दादा धावत होता. तो शेवटी भाऊ आहे म्हणजे धावणार. तुम्ही आपल्या दादाबद्दल काय बोलू शकता? दादा ग्रेट माणूस आहे. दादा स्वभाव आहे दादा. चांगला स्वभाव आहे. दादा आपण काय बोलू शकता? त्याला पडली की त्याला स्वभावामध्ये पडली.
मयूरदादा माझा लहानपणापासून मित्र आहे. मी बरंच सपोर्ट केला आणि बरंच प्रयत्न केले त्याच्यासाठी आणि मला आज मनातनं चांगला वाटतो की तो आज विजयी झाला आहे. थँक्यू. पोट भरून जेव्हा मित्रांनो, आपल्या मयूरदादाच्या रॅलीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनला क्लिक करा. आपल्या चॅनलचं नाव आतिश केलू. भेट एक न्यू व्हिडिओमध्ये.